नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेक आयोजित राष्ट्रजागरण व्याख्यानमालेच्या आजच्या या दुसऱ्या सत्रात आपणा सर्वांचं स्वागत. काल या व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रामध्ये आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माननीय सरकार्यवाह श्री भैयाजी जोशी यांचे विचार ऐकले. यानंतर आजच्या या दुसऱ्या सत्रामध्ये पूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज हे आपले विचार मांडणार आहेत. गोविंद देवगिरी महाराज हे अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष आहेत, ज्या न्यासाकडे राम मंदिराच्या सर्व उभारणीचं पुढचं दायित्व असणार आहे. स्वामीजींचा विषय असेल धर्मविचार काल, आज आणि उद्या. काळानुरूप बदलत्या धर्म संस्कृतीची शाश्वत तत्व नेमकी कोणती? इतर सेमेटिक रिलिजन्स आणि हिंदू धर्म यांच्या मूल्यांमधले फरक कोणते? हिंदू धर्म हा आपण सहिष्णू धर्म किंवा कालसापेक्ष आणि बदल स्वीकारणारा धर्म असं का म्हणतो? त्याच्या मागची कारणं काय? आणि राष्ट्र उभारणीमध्ये धर्माची नेमकी भूमिका काय? या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती स्वामीजी आज त्यांचं मत मांडणार आहेत. पूजनीय स्वामीजींचे विचार आपण जाणून घेणार आहोतच, पण त्यापूर्वी साप्ताहिक विवेकच्या आगामी राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाविषयी पार्श्वभूमी आणि थोडक्यात माहिती सांगणारी एक चित्रफित ऐकूयात. दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी. आणि आता ज्या कारणासाठी आपण सर्वजण एकत्र जमलोय, अर्थातच स्वामीजींचे विचार आपण ऐकणार आहोत. पूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज. आजचा विषय आहे धर्मविचार काल, आज आणि उद्या. पूजनीय स्वामीजी. वर्णानाम अर्थसंघानाम रसानां छंदसामपि मंगलानां च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. सर्वात पहिल्यांदा मी विवेकचं अभिनंदन करतो की त्यांनी राम मंदिर ते राष्ट्र मंदिर अशा प्रकारचा एक अनोखा विषय घेऊन त्याच्या आसपासच्या सगळ्या विषयांचा वेध घेत राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचं हे सुंदर आयोजन केलं आहे. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर. राम आपणाला सर्वांना निदान काही प्रमाणात ठाऊक आहे. राष्ट्राची संकल्पना आपली सर्वांची नीट असली पाहिजे. राष्ट्र म्हटलं की त्यामध्ये 3 गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्यातली पहिली गोष्ट आहे
प्रत्येक राष्ट्राला एक ठरलेली भूमी असते. दुसरी गोष्ट, त्या भूमीवरती एक समाज असतो. आणि तिसरी गोष्ट, त्या समाजाला एक परंपरा असते. समाज आहे आणि परंपरा नाही असं राष्ट्र नाही होत. दीर्घकाळपर्यंत आफ्रिका हे राष्ट्र नव्हतं, कारण जंगली समाज होता, भूमी पण होती, पण प्रगल्भ अशा प्रकारची परंपरा नव्हती. आपण जेव्हा भारताच्या संदर्भात विचार करतो तेव्हा भारत हे राष्ट्र ज्या परंपरेला बांधलेलं आहे, भारत हे राष्ट्र ज्या अधिष्ठानावरती उभं आहे, ते अधिष्ठान धर्माचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून स्वामी विवेकानंद म्हणत, धर्म हा या देशाचा प्राण आहे. हा देश बाकी सगळ्या गोष्टी सहन करू शकतो, पण धर्माचा त्याग किंवा धर्मापासून दूर होणं या देशातल्या कुणाला सहन होत नाही. धर्म हा शब्दसुद्धा खरं म्हणजे आपण सर्वांना ठाऊक असला तरी अनेक वेळेला गोंधळात टाकणारा शब्द आहे. धर्म या शब्दाच्या अंतर्गत काय काय येतं आणि काय काय न येतं या सर्व गोष्टींचा विचार करत असताना सर्वात पहिल्यांदा रेखीवपणे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की धर्म काय नाही हे आपणाला कळणं फार आवश्यक आहे. कारण आज आपल्या अवतीभोवती जगामध्ये अनेक धर्म वावरताना आपणाला दिसतात आणि आपण त्यांना धर्म म्हणतो आणि अनेक धर्मांच्या प्रमाणेच आपलाही एक हिंदू धर्म आहे अशा प्रकारची आपली भूमिका बनलेली असते. हे सपशेल चूक आहे. हे नीट आपल्या लक्षात येणं फार गरजेचं आहे. कारण इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म किंवा अन्य कुठलाही धर्म अशा प्रकारच्या धर्म या गोष्टीशी संलग्न झालेल्या नामांना ऐकून जेव्हा आपण या धर्माचा विचार करतो तेव्हा आपण अभावितपणे न कळतपणे इंग्रजीच्या रिलिजन या शब्दाचा अनुवाद करत असतो. धर्म म्हणजे रिलिजन नाही. रिलिजन ही उपासना पद्धती आहे आणि धर्म ही त्यापेक्षा अत्यंत व्यापक संकल्पना आहे. हे आपल्या लक्षात येणं सर्वात अधिक गरजेचं आहे. एका धर्मामध्ये आपल्या भारताच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्या एका धर्मामध्ये किती उपासना पद्धती आहेत. आणि म्हणून एका महापुरुषाने म्हटलं होतं की हिंदुत्व इज नॉट ए धर्म, इट्स अ फेडरेशन ऑफ सो मेनी रिलिजन्स. हिंदुत्व हा एक रिलिजन नाही आहे. हिंदुत्व ही एक उपासना पद्धती नाही आहे. तर हिंदुत्व हा अत्यंत महत्त्वाचा धर्मावरती आधारलेला विचार आहे. मग धर्म म्हणजे काय हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे लक्षात घेत असताना आपण जेव्हा आपल्या भगवान मनूपासनं सगळ्या विचारवंतांचा वेध घेतो तेव्हा एक लक्षात येतं, आपल्या सर्व लोकांनी या धर्माला जीवनमूल्यात्मक धर्म म्हटलेलं आहे. अगदी धृतिक्षमा दमोस्तेयम शौचम इंद्रिय निग्रह धीर विद्या सत्यम अक्रोध दशकम धर्मलक्षणम हे भगवान मनूंनी केलेलं धर्माचं लक्षण आहे. आणि त्यामध्ये 10 जीवनमूल्य सांगितलेली आहेत. या जीवनमूल्यांचं पालन ज्याच्या जीवनामध्ये होतं त्याला धार्मिक म्हणण्यात यावं अशा प्रकारचं त्यांचं सरळ सरळ विधान आहे आपल्याला दिसतं. भगवान भगवद्गीतेमध्ये 26 दैवी संपत्तीच्या लक्षणांचं वर्णन करतात. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती अशा प्रकारची ती 26 लक्षणं आहेत. ही सगळी 26 जीवनमूल्य आहेत. श्रीमद भागवतामध्ये आपण जेव्हा बघतो तेव्हा 63 लक्षणवान धर्म 30 लक्षणं सांगितलेली आहेत. ती सगळी जीवनमूल्य आहेत. या जीवनमूल्यांचा विकास आपल्या जीवनामध्ये जो साधतो तो धार्मिक. या जीवनमूल्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न करणं हा धर्म. अशा प्रकारची या देशाची मूलभूत धारणा आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या जीवनमूल्यांचा विकास करत असताना 2 गोष्टी साधल्या पाहिजेत असा आमच्या शास्त्रीय लोकांनी आग्रह धरला, अशा आमच्या दार्शनिकांनी आग्रह धरला. आणि म्हणून त्यांनी धर्माचं रक्षण करताना म्हटलं, यतः अभ्युदय निश्रेयस सिद्धी स धर्म. ज्यानं मनुष्याचा भौतिक विकासही होतो आणि आत्मशांतीही त्याला प्राप्त होते अशा प्रकारच्या प्रक्रियेला धर्म असं म्हणतात. मी त्याच्याकडे नंतर येईन. एक महत्त्वाची गोष्ट मला सर्वात आधी सांगायची आहे आणि ती म्हणजे एकदा संत श्री गुलाबराव महाराज यांना
एकानं प्रश्न विचारला, जगामध्ये अनेक धर्म निर्माण झाले आणि ते सगळे नष्टही होऊन गेले, अनेक संस्कृती निर्माण झाल्या आणि त्या लयास गेल्या, पण आपली संस्कृती लयास का गेली नाही? महाराजांनी उत्तर दिलं, याचं कारण या संस्कृतीला तत्त्वज्ञानाचा पाया आहे. हा तत्त्वज्ञानाचा पाया आपण जेव्हा विचार कराल तेव्हा सगळ्या रिलिजन्सचा विचार आपण करा, मतांचा विचार आपण करा, तेव्हा लक्षात येईल की केवळ भारतीय परंपरेला त्या तत्त्वज्ञानाचा पाया लाभलेला असल्यामुळे हा अत्यंत विचारांनी तावून सुलाखून निघालेला धर्मविचार आहे. मग धर्म म्हणजे आणखी नेमकं काय याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा अगदी सरळ गोष्ट ही आहे. तत्त्वज्ञान, भगवान आदिशंकराचार्यांचं तत्त्वज्ञान, जे आपल्या देशातलं प्रातिनिधिक तत्त्वज्ञान मानलं जातं, अद्वैत विचार, आणि आजचं विज्ञान अगदी आर्थर एडिंग्टनपासून आईन्स्टाईनपर्यंत सर्व लोकांनी शेवटी कॉन्शियसनेसचा विचार केला. हे संपूर्ण विश्व जड नाही, या विश्वाचं अधिष्ठान आपल्या चैतन्यामध्ये आहे आणि हे चैतन्य आपलं मूल स्वरूप आहे, हे आपणाला आपल्या सगळ्या भारतीय ऋषींनी आवर्जून सांगितलं, वेदांनी हे पुन्हा पुन्हा आपणा सर्वांना सांगितलं. आणि म्हणून या आपल्या संपूर्ण भौतिक जीवनाला चैतन्याचा म्हणजे कॉन्शियसनेसचा मूळ पाया असल्यामुळे आणि ते चैतन्य सत, चित आणि आनंदमय असं असल्यामुळे आपल्या सर्वांचं मूळ स्वरूप आनंदमय आहे. अहम ब्रह्मास्मी असं जेव्हा आमचे भगवान आदिशंकराचार्य म्हणतात किंवा उपनिषदं म्हणतात तेव्हा त्याचा अर्थ मी जड शरीर नाही तर मी चैतन्यमय आत्मतत्व आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि मी चिदानंद रूप शिवोहम शिवोहम आनंद स्वरूप आहे, अशा प्रकारची अनुभूती हा आपल्या जीवनाचा सर्वात मोठा विकासाचा टप्पा आहे. आता गोष्ट अशी आहे, मी शरीर आहे, मी नश्वर शरीर आहे, या भावनेपासनं मी कधीच न संपणारा, मी कधीच नष्ट न होणारा अशा प्रकारचा तो परमात्मा, त्या परमानंदाचा विलास आहे. या संपूर्ण प्रवासाची एक आवश्यकता असते आणि हा जो प्रवास आहे, हा प्रवास ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये होतो त्याला त्याला आपलं जीवन आनंदमय बनवता येतं. आता हा प्रवास होत असताना आम्हाला आमच्या पूर्वजांनी काही नियम सांगितले आणि ते नियम इतके महत्त्वाचे आहेत की त्या नियमांचं पालन करत असताना जर आपण आपलं वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवन उत्तम रीतीने जगत सुद्धा त्या परमानंदाच्या अनुभूतीपर्यंत पोहोचू शकतो. मग त्याकरता काय केलं पाहिजे? आमच्या वेदांनी आम्हाला शिकवलं की 24 गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. सगळ्या वेदांचं सार गायत्री मंत्र असं आपण जाणतो. या गायत्री मंत्रामध्ये ज्याप्रमाणे 24 अक्षर आहेत त्याप्रमाणे संपूर्ण वेद विचाराचा गाभा या 24 तत्वांच्या मध्ये आहे. कुठली 24 तत्व आहे ती लक्षात घ्या. या 24 तत्वांचा विचार म्हणजे धर्मविचार. व्यष्टी, समष्टी, सृष्टी आणि परमेष्टी यांच्यामधल्या सामंजस्याचं चतुष्टय. व्यक्ती, समाज, निसर्ग आणि परमात्मा यांच्यामध्ये कायम सामंजस्य पाहिजे. आज आपण ते सामंजस्य गमावलं म्हणून आपण एका मोठ्या महामारीला तोंड देत बसलेलो आहोत. हे अत्यंत मोठं विदारक सत्य आहे. धर्माचं पहिलं अधिष्ठान या 4 गोष्टींचं सामंजस्य आपल्याला साधता येईल का? व्यक्ती, समाज, निसर्ग आणि परमात्मा पहिली गोष्ट. नंतर आमच्या ऋषींनी सांगितलं जीवनामध्ये आपणाला 4 अत्यंत मोठी लक्ष ठेवली पाहिजे, ध्येय ठेवली पाहिजे. त्याला पुरुषार्थ चतुष्टय असं म्हणतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. याकरता आपल्या जीवनाचं विभाजन केलं पाहिजे. मग त्यांनी ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम असं सांगितलं. याकरता हे लवकर साध्य व्हावं, सर्वांना साध्य व्हावं, याकरता समाजाचं विभाजन कार्याच्या पद्धतीनं करावं. म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारे 4 प्रकारे विभाजन त्यांनी कार्याप्रमाणे केलं, गुणकर्माप्रमाणे केलं. आणि प्रत्येकाला आपापल्या जीवनात
आपापली आध्यात्मिक उन्नती करता यावी, याकरता आपल्या सोयीचं, आपल्या रुचीचं साधन मिळावं म्हणून त्यांनी साधन चतुष्टय सांगितलं. ज्ञान, कर्म, भक्ती आणि योग. आणि हे सगळं करत असताना आपल्यावरती असलेल्या 4 ऋणांची परतफेड करणं हा विचार त्यांनी फार महत्त्वाचा मानला. ती 4 ऋणं म्हणजे आपल्यावरती आपल्या पूर्वजांचं म्हणजे पितरांचं ऋण आहे, आपल्यावरती आपल्या ऋषींचं म्हणजे विचारवंतांचं ऋण आहे, आपल्यावरती आपल्या समाजाचं मनुष्य ऋण आहे, आणि अदृष्ट राहून आपलं जीवन संचालित करणाऱ्या देवतांचंही ऋण आहे. म्हणून पितृऋण, देवऋण, ऋषी ऋण आणि समाज ऋण किंवा मनुष्य ऋण अशा प्रकारची 4 ऋण. त्यामुळे जर धर्म नीट समजावून घ्यायचा असेल तर त्यासाठी पहिल्यांदा सामंजस्य चतुष्टय, पुरुषार्थ चतुष्टय, वर्ण चतुष्टय, आश्रम चतुष्टय, साधन चतुष्टय आणि ऋण चतुष्टय या 24 गोष्टी समजावून घेणं आवश्यक आहे. या 24 गोष्टींचा विचार करून जर आपलं जीवन मर्यादशील असेल तर आपोआप त्या जीवनाचा विकास असा होत जातो की या जीवनामध्येही संघर्षरहित अत्यंत आनंदमय समाधानी जीवन जगता जगता शांत वृत्तीनं मनुष्य त्या परमात्मा तत्वामध्ये विलीन होऊ शकतो. या जीवन यात्रेकरता उपयोगी पडणाऱ्या सगळ्या साधनांना धर्म असं म्हणतात. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घेणं फार आवश्यक आहे, आणि ती म्हणजे धर्म एकच असतो. त्याला कुठले विशेषण लावता येत नाही. तो भारतीय असतो, तो आणखी अमेरिकेतला असतो, आणखी कुठला असतो असं नाहीये. ज्याप्रमाणे फिजिक्स हे भारतात, अमेरिकेत, इंग्लंडमध्ये सगळीकडे सारखं आहे, त्याप्रमाणे धर्माचे हे नियम, प्रकृतीचे हे नियम सगळीकडे सारखे आहेत. आता गोष्ट अशी आहे की हे नियम लक्षात घेऊन जो आपलं जीवन क्रमतो त्याला आपोआप ते अधिक सोयीस्कर होतं आणि त्याला ते सुखप्रद होत जातं. म्हणून या धर्माचं ज्ञान करून घेणं आणि त्या धर्मानुकूल आपलं जीवन जगणं हे ज्यांना जमलं त्यांना आपलं जीवन अत्यंत समृद्धही करता येतं. ते वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि राष्ट्रीय पातळीवरती करता येतं. असं सगळं भारतामध्ये पिढ्यानपिढ्या नव्हे, सहस्त्रकांच्या पश्चात सहस्त्रक होत राहिलं. म्हणून हा देश अजेय होता, हा देश अजिंक्य होता. सगळ्या जगातल्या संस्कृतींचा अभ्यास करा, तुम्हाला भारतीय संस्कृती इतका मानवी विकास झालेला अन्यत्र कुठे आढळणार नाही. याचं कारण या सगळ्या नियमांना जाणून घेऊन हा समाज जगत होता. आणि म्हणून याच्याच अंतर्गत मग अनेक प्रकारची कर्मकांड आलीत, अनेक प्रकारचे विधिनिषेध आलेत, अनेक प्रकारच्या चालीरीती आल्या. या सगळ्या चालीरीतींना, व्रतवैकल्यांना, विधिनिषेधांना आपण धर्म हे नाव दिलं. पण मूळ धर्माचा आधार तो आत्तापर्यंत सांगितलेला विचार होता आणि ही सगळी त्याची सामान्य अशा प्रकारची बाहेरनं दिसणारी रूपं होती. हे सगळं आपण आचरणात जोपर्यंत आणत गेलो तोपर्यंत खरोखर हा देश अजेय होता, हा देश अजिंक्य होता. पण सर्वं क्षणिकं क्षणिकं सगळं दुःखमय आहे अशा प्रकारचा एक विचार आपल्या देशामध्ये पसरला आणि भौतिकतेकडे आपण पाठ फिरवायला आरंभ केली आणि आपण केवळ पारमार्थिक बनण्याच्या मागे लागलो. आणि याचा परिणाम हा झाला की या देशातली क्षात्रवृत्ती कमी झाली आणि त्यानंतर हा देश हरत गेला. त्यानंतर या देशाला नामुष्कीचे दिवस येत गेले ते आपण पाहिलेले आहेत. पण या देशाचा विचार केवळ या गेल्या 1000 वर्षातला विचार बघून करता येत नाही. हा देश ज्या एका अत्यंत मोठ्या अत्युच्च भौतिक विकासाच्या, विज्ञानाच्या विकासाच्या, सामाजिक विकासाच्या, समृद्धीच्या पातळीवरती होता त्याचा विचार केला पाहिजे. आपल्या पूर्वजांनी जमेल तसं अशा प्रकारच्या सगळ्या विचारांच्या सहित आपलं आचरण ठेवण्याचा प्रयत्न केला. हा आत्तापर्यंतचा आपण धर्माचा आढावा घेतला. आता प्रश्न असा आहे की अशा प्रकारचा हा जो धर्मविचार आहे तो धर्मविचार आणि तो धर्माचा आचार त्याचं आपल्याला आजच्या काळामध्ये किती पालन करता येतं. निश्चितपणे झालेल्या 2-3 क्रांतींच्या नंतर आणि सातत्यानं अत्यंत वेगवान बनत गेलेल्या या विज्ञानाच्या घोडदौडीमुळे आपण जे आत्ताचं वातावरण बघतोय त्यामध्ये सगळं जग छोटं झाल्यासारखं आपल्याला वाटतं. प्रत्येक इतका गतिमान झाला की कुणाला वेळ नाहीये, कुणालाही कुठल्याही गोष्टीवरती सरळपणे श्रद्धा ठेवण्याची इच्छा राहिली नाहीये.
तरकटपणा त्याचा पुन्हा पुन्हा जागृत होतो. आणि अशा काळामध्ये आपण वाढलेल्या या शहरांच्या गर्दींच्या मधनं आपण आपल्या धर्माचं आचरण किती करू शकू, कसं करू शकू, हा एक महत्त्वाचा विचार आहे. आणि अशा प्रकारचा हा विचार जेव्हा आपल्याला कालानुरूप करावा लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आमच्या धर्मानं आम्हाला एक गोष्ट शिकवली की धर्मविचाराचा मूळ गाभा कायम ठेवून वेळेच्या अनुकूलतेप्रमाणे त्याच्यामध्ये अनुकूल अशा प्रकारचे बदल आमच्या धर्मानं स्वीकारले. कृतय ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैही द्वापरे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तनात असं श्रीमद भागवतामध्ये म्हटलं. म्हणजे अगदी प्राचीन काळी त्रेतायुगामध्ये ध्यान करून सुद्धा मनुष्याला सर्व काही प्राप्त होत असे. म्हणजे त्याची पारमार्थिक धार्मिक उन्नती आपोआप होत असे. नंतर तो धर्म यज्ञ प्रधान झाला, नंतर तो धर्म पूजा प्रधान झाला आणि आताचा जो धर्म आहे हा भक्ती प्रधान आहे. म्हणून आता आमच्या संतांनी आम्हाला बघा काय या देशावर देवाची कृपा आहे. आधी ऋषींनी मार्गदर्शन केलं, त्यांनी मूळ सिद्धांत शोधून आपणाला सांगितले. नंतर आचार्यांनी त्यांना प्रखर तर्कनिष्ठेचा बुद्धीचा पाया दिला. त्यानंतर संतांनी तो धर्म सोप्या भाषेमध्ये सांगितला, सर्वांना रुचेल पचेल अशा प्रकारे सांगितला आणि त्यांनी भक्तीला प्राधान्य दिलं. सगळं कर्मकांड आपणाला आचरता येणार नाही आणि जुन्या काळप्रमाणे यज्ञ करता येणार नाही. सगळ्या आचार विचारांच्या मध्ये आपणाला तडजोडी स्वीकाराव्या लागतील. हे सगळं करत असतानाही आपणाला मूळ संतांचा मागोवा घेत जर या धर्माचा विचार करता आला तर या भक्तीच्या मार्गानेही आपणाला ते सगळं काही प्राप्त होऊ शकतं जे अन्य लोकांना विभिन्न प्रकारच्या यज्ञयागादी पूजा कर्मादी क्रिया करून प्राप्त होत होतं. आणि म्हणून या आधुनिक काळामध्ये सुद्धा धर्माचं स्वरूप जे आहे ते संतांनी भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्याप्रमाणे, तुकोबारायांनी गाथेमध्ये, नाथांनी भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे, रामचरित मानसमध्ये गोस्वामी तुळशीदासांनी सांगितल्याप्रमाणे भक्तीला प्रधानता देऊन आपलं जीवन मूल्यात्मक ठेवून आणि नामस्मरणाचा मुख्य आधार घेऊन जर मनुष्य श्रद्धेनं उपासना करीत राहील, भक्ती करीत राहील तर त्याला आपल्या धर्माचं पूर्ण पालन केल्याचं खूप मोठं फळ प्राप्त होऊ शकतं. असा विश्वास आपल्याला संतांनी दिला. मित्रांनो, एक आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो. धर्म म्हणजे काय याचं सोपं उत्तर संत श्री गुलाबराव महाराजांनी दिलं. संत गुलाबराव महाराजांनी सांगितलं, ज्या ज्या प्रक्रियेनं आपल्या जीवनामध्ये सात्विकता येते त्या प्रत्येक प्रक्रियेला धर्म असं म्हणतात. आपलं जीवन सात्विक बनणं आवश्यक आहे. सात्विक बनणं याचा अर्थ ते ज्ञानमय बनणं, ते आनंदमय बनणं, ते शांतिमय बनणं. सत्व, रज आणि तम या तीन गुणामध्ये तमोगुण हा आलस्य प्रधान आहे, तम प्रधान आहे, हा दुःख प्रधान आहे, रजोगुण हा क्रिया प्रधान चंचलता प्रधान आहे आणि सत्वगुण हा शांती प्रधान आहे, तो ज्ञान प्रधान आहे, आनंद प्रधान आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या संतांचा मागोवा घेऊन, ज्या संतांचं वाङ्मय वाचून आणि जी क्रिया करून शांती प्राप्त होते, समाधान प्राप्त होतं, त्या त्या गोष्टीला आपण धर्म म्हणायला हरकत नाही. आमच्या शास्त्रज्ञांनी खूप सुंदर एक गोष्ट सांगून टाकली. त्यांनी म्हटलं, थोडक्यात सांगतो धर्मविचार काय आहे. आत्मन प्रतिकूलानी श्रूयताम धर्म सर्वस्वम श्रुत्वाच्या व्यवधार्यताम आत्मन प्रतिकूलानी परेशान न समाचरेत. जे लोकांनी माझ्या सोबत वागावं असं मला वाटतं तशा प्रकारचं माझं वागणं लोकांच्या सोबत असावं, हाच धर्म आहे. आणि म्हणून आपल्या ऋषींनी, आपल्या आचार्यांनी, आपल्या संतांनी सांगितलेला हा धर्मविचाराचा गाभा हा जर लक्षात ठेवला तर आपल्याला कुठल्याही स्थितीमध्ये, कुठल्याही वैज्ञानिक आणि धावपळीच्या स्थितीमध्येही काही क्षण काढून आपल्याला आपलं जीवन शांत, समाधानी, सुखी ठेवता येतं आणि आपल्या समाजाचा, या निसर्गाचा आणि परमेश्वराचा या सर्वांचा समतोल साधता येतो. तो समतोल साधता यावा ही फार आवश्यक गोष्ट आहे. उद्याचा विचार माझ्यासमोर विचारला. आता उद्या आणखी काय वेगळं होणार आहे. ही जी गती आज वाढलेली आहे ती गती आणखी वाढणार. लोकांच्या हातात ज्या सुविधा आलेल्या आहेत त्या सुविधांनी
या विज्ञानानं निर्माण केलेल्या यक्षनगरीमध्ये प्राप्त झालेल्या सुविधांनी प्रत्येकाला असं वाटतं की मी निसर्गाला जिंकलाय आणि आता मला अन्य कशाची आवश्यकता नाही, मी केवळ चंगळवादी होऊन भोगवादी होऊन जीवन जगू शकेन. अशा प्रकारचं थोड्या लोकांना काही दिवसपर्यंत वाटणं हे अस्वाभाविक नाही. पण असं जेव्हा अतिरेकानं घडू लागतं तेव्हा काय घडतं हे आपण आज अनुभवतो आहोत. आणि म्हणून धर्माचा विचार खरोखर तर आजच्या संदर्भात बघायचा असेल आणि कसं उद्या वागावं लागणार आहे आपणाला हे असेल तर या कोरोनानं आपल्याला जे शिक्षण दिलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या. कीपिंग द डिस्टन्स हे आमचे पूर्वज आम्हाला सांगत होते की एकमेकांच्या पासून दूर राहा, फार एकमेकांशी लगट करू नका, आपल्या तोंडावरती मास्क ठेवा, असं आज प्रत्येकाला वाटतंय आणि ते प्रत्येकाला सांगण्यात येतं. पण आमच्या मंदिरांच्या मधनं, आमच्या मोठमोठ्या पाकशालांच्या मधनं हा मास्क आधी वापरला जात असे. कारण या सगळ्या आमच्या पूर्वजांना हे ठाऊक होतं की आपल्या मुखानं, आपल्या नासिकेतनं अनेक बॅक्टेरिया येतात आणि म्हणून इतरांचा संसर्ग टाळणं, इतरांचा संसर्ग टाळत आपण आपल्याला स्वच्छ ठेवणं, शुद्ध ठेवणं ही फार आवश्यक गोष्ट आहे. आपण या निसर्गाशी ज्या प्रकारची खिलवाड केली, या निसर्गाशी ज्या प्रकारे आपण वागलो, क्रूरपणानं आपण पृथ्वी, जल, वायू, आकाश या सगळ्या तत्वांना प्रदूषित करून टाकलं, त्याचा परिणाम आज आपण बघतो. आणि अशाच प्रकारे जर उद्या वाढत जाणार असेल तर मित्रांनो मला एकच सांगायचं आहे आणि ते म्हणजे प्रकृतीचे नियम कधीही बदलत नसतात. आपण त्या नियमांना जाणून घेऊन जर स्वतः त्याप्रमाणे आपली दिनचर्या आखली तर आपली इम्युनिटी ज्याप्रमाणे वाढते आणि आपण तग धरू शकतो, त्याप्रमाणे या धर्माचेही जे नियम आहेत, जी मूळ तत्व आहेत ती बदलणारी नाहीत, पण ती आपल्याला सुखकारक व्हावीत एवढ्याकरता नामस्मरणाधिकाच्या योगानं, परोपकाराच्या योगानं, सात्विकतेच्या योगानं, परमेश्वराच्या भक्तीच्या योगानं जर आपण आपली इम्युनिटी वाढवली, आय एम टॉकिंग अबाउट सायकोलॉजिकल इम्युनिटी, ती जर आपण वाढवली तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या वैज्ञानिक युगामध्येही, अगदी उद्याच्याही भयंकर वेगवान युगामध्येही, अतिशय गर्दीच्या युगामध्येही आपल्याला तग धरता येईल. कारण सगळं जरी बदललं तरी मनुष्याचा अंतरात्मा बदललेला नाही. बाहेरची प्रकृती बदललेली आपल्याला दिसते, निसर्ग बदललेला आपल्याला दिसतो, पण लक्षात हे घेतलं पाहिजे की मनुष्याचं अंतरंग बदललेलं नाही. आणि म्हणून प्राचीन काळचे जे कामक्रोधादिक, लोभ मोहादिक विकार ते आजही तसेच आहेत. प्राचीन काळचे परोपकार, दया, पुण्यशीलता, अहिंसा, सत्य यांचाही कास धरणारे लोक आजही आहेत. आणि त्यामुळे जो या सगळ्या यमनियमांची कास धरेल, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह या सगळ्या शीलांची कास धरेल, त्याला आपोआपच हे जग कितीही बाहेरनं बदललं गेलं तरी शांतीचा अनुभव घेता येईल. आपण कितीही कमावलं, आपण कितीही चांगले कपडे घातले आणि आपण किती फॅशनेबल दिसलो आणि आपण कितीही ग्लॅमरस लाईफ जगलो तरी शेवटी आपलं मन शांत होणं हे सुखाचं लक्षण आहे. आणि या मनाच्या शांतीकरता धर्माच्या या तत्वांना जाणून घेणं आणि त्या प्रकारे आपलं जीवन घडवणं हेच आवश्यक असणार आहे. मी एक सुंदर वाक्य निसर्गोपचाराच्या एका पुस्तकामध्ये वाचलं होतं. यू कॅन कॉन्कर मदर नेचर बाय ओबेईंग हर. यू कॅन कॉन्कर मदर नेचर बाय ओबेईंग हर. याचा अर्थ असा आहे की हा निसर्ग बदलणार नाहीये. निसर्गाचे नियम जाणून घ्या आणि त्या नियमांना जाणून घेऊन त्यांचं पालन जितक्या प्रमाणात आपण कराल तितक्या प्रमाणामध्ये आपण स्वस्थ राहाल, आरोग्यवान राहाल. हे जसं निसर्गाच्या बाबतीमध्ये त्या निसर्गोपचाराच्या पुस्तकात सांगितलं तसंच मला धर्माच्या बाबतीतही म्हणायचं आहे. ही प्रकृती आपले नियम बदलणार नाहीये आणि म्हणून धर्माच्या या मूळ नियमांना जाणून घेऊन आपलं जीवन त्याला अनुकूल कसं करता येईल, विपरीत स्थितीमध्ये सुद्धा त्याला अनुकूल किती करता येईल, किती प्रमाणात करता येईल, तितकं जो ठेवत गेला तो सुखी होईल आणि आपोआपच त्याचं जीवन शांतीच्या मार्गानं त्या परमानंदाच्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकेल. तो स्वतः करता, आपल्या परिवाराकरता, समाजाकरता आणि विश्वाच्या कल्याणाकरता निश्चितपणे काहीतरी काम करू शकेल. आणि
यालाच मूळ धर्मविचार म्हणतात. भगवान श्री रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये काय केलं, स्वतः करता त्यांनी काय केलं, या इतक्या एकाच प्रश्नाचं उत्तर मला द्या. प्रभू रामचंद्रांनी जे काही केलं ते सगळं व्यक्ती, परिवार, सृष्टी आणि परमात्मा तत्व यांचं संतुलन साधण्याकरता स्वतःचं जीवन समर्पित केलं. स्वतःच्या दैहिक सुखाचा विचार त्यांनी केला नाही. हा जो मूळ धर्मविचाराचा गाभा आहे तो प्रत्येकाच्या अंतरंगात जितक्या प्रमाणात साकारेल तितक्या प्रमाणात तो स्वतःही सुखी होईल आणि आपल्या पुरुषार्थ वैभवे सकळाच सुखी करावे. हाच मुख्य धर्म. मी स्वतः अत्यंत मोठा पुरुषार्थ करावा, सगळ्या मर्यादांचं पालन करावं आणि ते करत असताना माझी ऊर्जा वाढवावी, पण माझी वाढलेली ऊर्जा ही विश्वात्मक देवाच्या सेवेकरता खर्च करावी. हा मुख्य धर्म आहे आणि हाच आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्याकडनंही शिकायला मिळतो. मला सांगा, जगानं माऊलींना काय दिलं? जगानं माऊलींच्यावरती अत्याचार केले, जगानं माऊलींना दूषणं दिली, त्यांच्या परिवाराला दुःखी करण्याकरता कसली कमतरता ठेवली नाही. पण त्या भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या जीवनामध्ये असं जगून दाखवलं की त्यांनी सुद्धा परमेश्वराकडे संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये आणि माऊलींच्या वाङ्मयामध्ये एकही विद्रोहाचा शब्द नाही. सगळे शब्द कृतज्ञतेनं ओथंबलेले आहेत, सगळे शब्द भक्तीनं ओथंबलेले आहेत आणि सगळे शब्द विश्वप्रेमानं ओथंबलेले आहेत. लोकांनी माझ्याशी कसं वागावं हा लोकांचा धर्म आहे, पण मी लोकांशी कसं वागावं हा माझा धर्म आहे. आणि म्हणून त्या थोर महात्म्याच्या मुखामध्ये जे खळांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्रजीवाचे दुरितांचे तिमिर जाव, अशाच प्रकारचे शब्द आले. त्यांनी कुठल्याही प्रकारची संकीर्णता ठेवली नाही. म्हणून भगवान श्रीराम आणि भगवान ज्ञानेश्वर महाराज या एक संत तत्व आहे आणि एक भगवत तत्व आहे. या दोघांच्या मध्ये आपली जीवनसरिता जर वाहत राहिली तर आपोआप या आदर्शांच्या मागोवा घेण्याच्या प्रयत्नात आपल्या जीवनामध्येही धर्म कायम टिकेल. तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये तसा जितक्या प्रमाणात टिकेल तितक्या प्रमाणात त्याचं जीवन सार्थक मानलं जाईल. बंधूंनो, प्रत्येक व्यक्ती जन्माला येतो आणि एके दिवशी या जगातून निघून जातो. त्याचा जन्म आणि त्याचा मृत्यू या दोन बिंदूंच्या मधलं अंतर, त्याच्यामध्ये घेतलेले श्वासोच्छ्वास हे जीवन नाही. या दोन बिंदूंच्या मध्ये त्यानं स्वतः किती सार्थक्य साधलं हा महत्वाचा विचार आहे. बालपणी वाचलेलं अनंत काणेकरांचं एक वाक्य माझ्या मनात कायम घर करून असतं. त्यांनी असं म्हटलं होतं, कुठल्या तरी त्यांच्या लघुनिबंधात त्यांनी म्हटलं होतं की दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी मेलास तरी पण जगलास. दुसऱ्याकरता मी काय करतो? कारण ज्याला आपण दुसरं म्हणतो ना, हा दुसरं तत्व नाही. हे संपूर्ण विश्व एका परमेश्वराचा आविष्कार आहे. मीच या विश्वाच्या रूपानं नटलेलो आहे. द ऑब्झर्व्ड अँड द ऑब्झर्वर आर वन. द वर्ल्ड इज नथिंग, द युनिव्हर्स इज नथिंग बट माय ओन एक्सटेन्शन. अशा प्रकारच्या भूमिकेतनं संत जगले आणि असंच आपणही जगावं असं त्यांनी आम्हाला शिकवलं. ज्याला अशा प्रकारचा विचार मनामध्ये रुजवता येईल आपोआप त्याच्या मुखातनं एकच श्लोक निघत जाणार आहे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात् मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सर्वांना सुख लाभावे तशी आरोग्य संपदा भावे कल्याण सर्वांचे कोणी दुःखी असू नये. या विश्वप्रेमाला धर्म म्हणतात आणि विश्वप्रेमाच्या या मार्गावरती आपण जितकी पावलं आपल्या कोतीनुसार चालू शकू तितके आपण त्या परमेश्वराच्या दृष्टीनं धार्मिक ठरू आणि त्याला प्रिय होऊ. आपण सर्वांनी आपल्या जीवनात यथाशक्य हे साध्य करावं. अशा प्रकारची शक्ती परमात्मा आपल्याला देवो, अशा प्रकारची प्रार्थना, अशा प्रकारची अभ्यर्थना. धन्यवाद. धन्यवाद स्वामीजी. धर्म आणि धर्माशी संबंधित वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळी मूल्य ही आपल्या चिंतनशील वाणीतून ऐकणं ही सर्वच दर्शकांसाठी एक मोठी पर्वणी होती. आता यानंतर उद्याच्या सत्रात आपले विचार मांडणार आहेत माजी सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ लेखक विचारवंत श्री अविनाश धर्माधिकारी. राष्ट्र उभारणीत राष्ट्राच्या अंतर्गत उभारणीसह तितकीच महत्त्वाची ठरते ती परराष्ट्र नीती. त्यामुळे
श्री अविनाश धर्माधिकारी यांचा विषय असणार आहे जागतिक राजकारणात भविष्यातील भारताचे स्थान. तेव्हा भेटूयात उद्या दिनांक 29 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता साप्ताहिक विवेकच्या याच फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर. धन्यवाद. दिनांक 5 ऑगस्ट 2020 राम जन्मभूमी अयोध्या नगरीत माननीय पंतप्रधानांच्या शुभ हस्ते आणि पूजनीय सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराचं भूमिपूजन झालं. हिंदू समाजाचा, हिंदू अस्मितेचा 5 शतकांचा संघर्ष संपला आणि एका नव्या पर्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली. मात्र आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही. साऱ्या जगाला हेवा वाटेल असं परम वैभवशाली राष्ट्र आपल्याला उभारायचंय आणि 5 ऑगस्टचा सोहळा ही या राष्ट्र उभारणीची पायाभरणी असणार आहे. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून साप्ताहिक विवेकनं राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथ निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलाय. या राष्ट्राची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक अनेक क्षेत्रात जडणघडण कशी असायला हवी याबद्दलचं सखोल चिंतन या ग्रंथात आपल्याला वाचायला मिळेल. पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांची प्रदीर्घ मुलाखत, स्वामी गोविंद देवगिरी, माधव भंडारी, कृष्ण गोपालजी, अविनाश धर्माधिकारी, मिलिंद कांबळे, गिरीश प्रभुणे, रमेश पतंगे, दिलीप करंबेळकर अनेक तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण लेख. या भव्य ग्रंथाचं प्रकाशन विजयादशमी या दिवशी. राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपलाही खारीचा वाटा उचला. केवळ 2500 रुपये श्रद्धानिधी भरून मिळवा. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या ग्रंथाची एक प्रत, विवेक साप्ताहिक आणि वैद्यराज त्रैमासिकाचे अंक वर्षभरासाठी मोफत. शिवाय या ग्रंथात रामसेवक म्हणून आपल्या नावाची नोंद. तेव्हा ग्रंथाकरता लवकरात लवकर नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, एक भव्य ग्रंथ निर्मिती आपल्या घरी असायलाच हवी.